राज्यात पुढील 5 दिवस पावसाचे असणार आहेत आणि किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। महाबळेश्वरमधील पाचगणी शहराला पाणीपुरवठा करणारा वेणा तलाव आता पूर्ण क्षमतेने भरला आहे। दमदार पावसामुळे जुलै महिन्यातच हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत। सिंधुदुर्गामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे। कुडाळ तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलेलं असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळते, तर कोकणात समुद्र खवळलेला असल्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। कोकण किनारपट्टीला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। जिल्ह्यामध्ये पुढील 4 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आणि मच्छीमारांनी समुद्राकडे जाऊ नये असा इशारा प्रशासनाने दिला। तर देवगड निपाणी राज्यमार्गावरील फोंडा घाट मार्गे वाहतूक आजपासून सुरू करण्यात आली आहे। तर गेल्या 5 दिवसांपासून या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक बंद होती, मात्र हा मार्ग आता सुरू झाल्याने वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे। रत्नागिरीमध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर रिमझिम पावसाने सुरुवात केली। अधूनमधून पावसाच्या मोठ्या सरी सुद्धा कोसळताना दिसत आहेत। रत्नागिरीला आजपासून पुढील 4 दिवस ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला। मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढलाय। मुंबईकरांची पहाटेची सुरुवातच मुसळधार पावसाने झाली आणि त्यामुळे परिसरात आल्हाददायक वातावरण निर्माण झालं। दिवसभर जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी असं आवाहन नागरिकांना करण्यात आले। मावळ तालुक्यामधल्या पर्यटकांचं आकर्षण असलेल्या कुंडमळा इथं पर्यटक धोकादायक पर्यटन करताना पाहायला मिळत आहेत। तरुणाई नसतं धाडस करत पाण्याजवळ जात असल्याचं दिसून येते, त्यामुळे आता लोणावळ्यामधील दुर्घटनेनंतर देखील पर्यटकांनी धडा घेतला नसल्याचं दिसून आलं। पावसाचा जोर वाढल्यामुळे राज्यामध्ये विजेची मागणी घटली आणि मागील आठवड्यापर्यंत विजेची मागणी 23,000 मेगावॅट इतकी होती, मात्र आता 21 मेगावॅट पर्यंत खाली आली आणि विजेच्या मागणीमध्ये मोठी घट झाल्यानं महानिर्मितीसह खासगी कंपन्यांना काही वीज निर्मिती संच बंद ठेवावे लागले। तर भुसावळमधील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पूर्णा नदीच्या खोऱ्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पाऊस झालेलाच नाहीये, त्यामुळे हतनूरमधील विसर्ग घटला आणि प्रदेशामधील तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस नसल्यानं त्याचा परिणाम विसर्गावर होतोय। तर आता मुंबई गोवा महामार्गावर गोव्यामधील पेडणे इथं काल दरड कोसळल्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या प्रकरणाची दखल घेतात आणि अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत। कामामध्ये ज्या त्रुटी असतील त्या दुरुस्त करून योग्य ती चौकशी केली जाईल आणि आवश्यकता असल्यास कारवाई करू असं देखील गडकरींनी म्हटलंय। वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादन होत आहे, मात्र दूध विकण्यासाठी वाशिमची शासकीय दूध डेअरी सुरू नसल्यानं पशुपालकांना खासगी दूध डेअरीवर दूध विकावं लागते, त्यामुळे आता पशुपालकांची आर्थिक पिळवणूक होतीये आणि शासकीय दूध डेअरी लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी दूध उत्पादकांकडून केली जाते। पवन आणि मावळ भागामध्ये चांगला पाऊस पडत असल्यामुळे भात लागवडीला जोमाने सुरुवात करण्यात आली आहे। पिकाला संरक्षण कवच असायला हवं यासाठी शेतकरी पीक विमा देखील काढतात, त्यामुळे आता पीक विमा केंद्रावर 1 रुपयामध्ये पीक विमा भरायला शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते। धाराशिव जिल्ह्यामधले शेतकरी गेल्या 4 वर्षांपासून गोगलगाईच्या संकटामुळे मेटाकुटीला आले होते, मात्र यंदा शेतकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांना यश आले। गोगलगाईंचा पुरता बिमोड केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। कासेगाव येथील भुसेनगरमधील अंगणवाडीमध्ये शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात चक्क मेलेला बेडूक आढळून आलाय आणि त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केलाय। शासनाने कठोर कारवाई करत लहानग्यांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबवावा अशी मागणी करण्यात येते। मुंबईमधल्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी आता मुंबई गुन्हे शाखेच्या एसआयटीने आरोपपत्र दाखल केलंय। 3299 पानांच्या या आरोपपत्रामध्ये भावेश भिंडे, जानवी मराठे, सागर पाटील आणि रामकृष्ण संघू या 4 आरोपींची नावे आहेत। बदलापूर एमआयडीसी परिसरामधील कंपन्यांमधील सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन फुटली आणि या सांडपाण्याचे उंच फवारे उडत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले।
वर्ध्याच्या हिंगणघाट येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा वाद आता चिघळल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीचे खासदार अमर काळे यांनी या जागेची पाहणी केली आहे आणि यावेळेस रुग्णालय याच परिसरात करण्यात यावं अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे। तर हावडा मुंबई रेल्वे मार्गावर काही ठिकाणी रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचं काम करण्यात येतं, त्यामुळे आजपासून 17 जुलै दरम्यान दक्षिण पूर्व मध्य मार्गावरील रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या। त्यामुळे आता प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे। नागपूरमध्ये आज आणि उद्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत। सुट्टीच्या दिवशी सुद्धा कार्यालय योजनेच्या कामासाठी सुरू राहणार आहे आणि त्यासाठीची जबाबदारी जिल्हा, उपविभाग आणि तालुका स्तरावर देण्यात आली आहे। तर मावळ तालुक्यामधल्या पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असलेल्या कुंडमळा इथं आता नवीन पुलाला मंजुरी देण्यात आली आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये शासनाने 8 कोटींचा निधी मंजूर केलाय आणि निधी मंजूर झाल्यानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कुंडमळा पुलाची तात्काळ पाहणी सुद्धा केली। एसटी महामंडळाच्या 87,000 कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या वेतनाचा प्रश्न अखेर सुटलाय। 2 दिवस सुट्टी असल्यामुळे 15 जुलैपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर वेतन जमा होईल। एसटी महामंडळाला मे महिन्याच्या सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीसाठी 230 कोटी रुपये निधी वितरित करण्यास गृह विभागाने मंजुरी दिली आहे। तर रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। ठाणे दिवा दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गावर, तर कुर्ला वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर, तसंच मुंबई सेंट्रल माहीम दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। मुंबई शहर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये खड्ड्यांसंदर्भातील मुद्दे उपस्थित करणारी अवमान याचिका निकाली काढण्याच्या विचाराधीन असल्यानं उच्च न्यायालयानं म्हटलं आणि निर्देशांचे पालन करण्यास अधिकारी जाणून बुजून टाळाटाळ करतायत असंही न्यायालयानं नमूद केलंय। मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून राज्यातील शाळा कॉलेजेसच्या 500 मीटरच्या परिसरामध्ये खुल्या पद्धतीनं कॅफेनयुक्त एनर्जी ड्रिंक्सवर आता बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्रम यांनी केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शाळा आणि महाविद्यालय नियमित सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांची आणि प्रवाशांची संख्या वाढतीये, मात्र अनियमित बस सेवेमुळे विद्यार्थ्यांना उभं राहून दूरचा प्रवास करावा लागतोय। तर बस भरल्यानंतर विद्यार्थ्यांना बसमध्ये न घेतल्यानं त्यांना शाळेला मुकावं लागतंय आणि त्यामुळे आता शासनाने याची दखल घेत योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी केली जाते। शिक्षण हक्क कायद्यामधील राखीव आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या 25% जागांवरील प्रवेश प्रक्रियेतून खासगी विना अनुदानित शाळा वगळण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निकाल उच्च न्यायालयानं राखून ठेवलाय आणि त्यामुळे आता आरटीई अंतर्गत प्रवेशाबाबत अद्यापही अनिश्चितता आहे। अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण करावे या मागणीसाठी आता नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू होतं। उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यानं मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांच्याशी संवाद साधलाय आणि मागण्यांबाबत बैठक घेऊ असं आश्वासन दिलंय। त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले। वर्ध्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून कृषी विभाग कर्मचारी समन्वय समितीचं धरणं आंदोलन सुरू आहे आणि तालुका कृषी अधिकारी सचिन सुतार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते। तर यावेळी कर्मचारी आंदोलन करत असल्यानं शेतकऱ्यांच्या कामात खोडा आलाय। खान्देश आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या जळगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील पहूर येथील रखडलेल्या वाघूर नदीवरील पुलाचं काम पूर्ण होण्यासाठी नागरिक आक्रमक झाले। आक्रमक नागरिकांनी रास्ता रोको करत पुलाचे काम करत एका महिन्यामध्ये हे काम जे आहे ते पूर्ण करण्याची मागणी केली आहे। नालासोपाऱ्यामध्ये एका रिक्षामध्ये तब्बल 12 शाळकरी मुलांना घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या मुलांची तप्तर रिक्षाबाहेरील हुकवर लटकल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे वाहतूक पोलीस या रिक्षा चालकावर कारवाई कधी करणार असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। शेअर मार्केटच्या ट्रेडिंगच्या नावाखाली सांगवीमध्ये काही नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आणि या फसवणुकीमध्ये मिळालेल्या रकमेतून USD डॉलरची खरेदी करणाऱ्या 3 आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या। जळगावमधल्या अमळनेर इथं चेन पुलिंग करून अर्धा तास रेल्वे पॅसेंजर थांबवण्यात आली आणि या दरम्यान या गाडीवर काही अज्ञातांनी दगडफेक केली आहे। दगडफेक होताच अनेक प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। तर यवतमाळच्या जामरोड परिसरामध्ये 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे आणि या तरुणाला पार्टीसाठी
जंगलामध्ये बोलावून जुन्या वादातून हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। या प्रकरणी पोलिसांनी 4 संशयित तरुणांना ताब्यात घेतले। रेल्वेच्या डब्यामध्ये जागा नसल्याने दरवाजात उभं राहून प्रवास करणाऱ्या तरुणाचा धावत्या ट्रेनमधून पडून जागीच मृत्यू झालाय। मनमाड जवळील रापली परिसरात ही घटना घडली आहे। डबे कमी आणि प्रवासी जास्त अशी अवस्था असल्यामुळे प्रवाशांवर जीव धोक्यात घालून दरवाजामध्ये लटकून प्रवास करण्याची वेळ आली आहे। तर 2 भावांसह वडिलांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना वाशीमधील मंगरुळपीर तालुक्यातल्या पांगरी महादेव इथं घडली आहे। शेतात फवारणीसाठी गेलेले असताना तुटलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श झाला आणि ही दुर्घटना घडली। आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटी महामंडळानं 5000 विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतलाय। तर या बसमध्ये 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी 50% तिकीट दरात सूट, महिला सन्मान योजना यासारख्या सगळ्या सवलती लागू राहणार आहेत। आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागानं विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचं जाहीर केलंय। तर पुणे ते मिरजे दरम्यान 12 अतिरिक्त अनारक्षित डेमू आषाढी विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत। सोलापूरमध्ये सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुणानं चक्क श्वानाला तलावात ढकलले। या घटनेमुळे प्राणीमित्रांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे। तर ही रील्स अपलोड करणाऱ्या तरुणांच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल केलाय। नांदगावमध्ये पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या एका बिबट्यानं हल्ला केलाय। तर हल्ल्यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झालाय। शेतकऱ्यानं जोरदार आरडाओरडा केल्यामुळे बिबट्यानं धूम ठोकली आणि त्यामुळे सुदैवानं शेतकऱ्याचे प्राण वाचलेत। मात्र या बिबट्याला तात्काळ जेरबंद करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते।